हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. तर आपला सेकंड लेसन चालू होता अँगल्स. त्यामध्ये आपण एक प्रॅक्टिस सेट कवर केला आहे, प्रॅक्टिस सेट 2. तर त्यामध्ये आपण वेगळे टाईपचे अँगल्स बघितले होते, त्याचे नाव बघितले होते आणि आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व केला होता, राईट. वेगळे टाईपचे म्हणजे ॲक्यूट अँगल, राईट अँगल, रिफ्लेक्स अँगल आहे ना. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्याल, कारण की तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ओके, तर आपण या प्रॅक्टिस सेटमध्ये किंवा त्याच्या आधी काही पॉईंट्स आहेत ते क्लिअर करणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे टू ड्रॉ अँगल बायसेक्टर युझिंग अ कंपास. तर तुम्हाला आता तुमच्या कंपास बॉक्समध्ये कंपास, प्रोट्रॅक्टर, रूलर असेलच, राईट. तर त्याचा यूज करून आपल्याला आता अँगल बायसेक्टर आणि हे प्रॅक्टिस सॉल्व करायची आहे. तुम्हाला कंपास म्हणजे माहिती आहे, प्रोट्रॅक्टर म्हणजे माहिती आहे आणि रूलर तर आपल्याला माहिती आहे, स्केल. तर आपल्याला आता बायसेक्टर करायचा आहे. बायसेक्टरचा यूज कसा होतो आहे, एका अँगलला दोन वेगळ्या अँगलमध्ये डिवाईड करायचं सेम अँगलच्या याच्यात. फॉर एक्झाम्पल, जर 90 डिग्रीचा अँगल आहे, ठीक आहे, तर 90 डिग्रीच्या अँगलमध्ये आपण बायसेक्टर काढला. 90चे अर्धे किती होते, हाफ किती होते, 55 डिग्री, राईट. हे डिग्रीचं साईन आहे, माहिती आहे तुम्हाला, युनिट आहे ते. तर जर 90 डिग्रीच्या अँगलचा आपण बायसेक्टर काढलं तर आपलं ते दोन वेगळ्या अँगलमध्ये डिवाईड होते. तर त्या दोन्ही याचं किती मेजरमेंट आहे, 45 म्हणजे हा समजा 90चा अँगल आहे, ठीक आहे. 90चा अँगल असा राहते, माहिती आहे तुम्हाला, लास्ट सेक्शनमध्ये सांगितलं होतं मी. समजा त्याचा बायसेक्टर म्हणजे एक मधातून अशी रेष. हा दोन वेगवेगळे अँगल दिसून राहिले ना, हा एक अँगल आणि हा एक अँगल. हा 90चा आहे, त्याच्या मधले मग कितीचे मध्ये डिवाईड झाले, 50/55. ओके, तर हे काम आहे बायसेक्टरचं. हे काढायचं कसं आता ते आपण बघू. कंपासच्या मदतीने प्रोट्रॅक्टर पहिले घेऊ किंवा आता एक रँडम घेऊ आपण, ठीक आहे. रँडम अँगल घेऊ आणि त्याचा आपण बायसेक्टर काढू. अगदी इझी आहे, बिलकुल आखरीपर्यंत बघा. आता आपण एक असा एक अँगल घेतला, ओके. तर आता चॉप घ्या. चॉपमध्ये डिस्टन्स घ्या, नॉर्मल डिस्टन्स घ्यायचं. असं नॉर्मल डिस्टन्स घ्यायचं, एकदम मोठं नाही, अँगलच्या वरती वगैरे नाही, नॉर्मल डिस्टन्स घ्यायचं. जो लोखंडी टोक आहे तो इथे ठेवायचा कॉर्नरवर, याला वर्टेक्स म्हणते. जेव्हा दोन रे एका पॉईंटवर मिळतो त्याला आपण म्हणतो वर्टेक्स. तो जो लोखंडी टोक आहे तो इथे ठेवा एक वर्टेक्सवर, आणि जो एक नॉर्मल डिस्टन्स घेऊन एक असा एक कर्व इथे करून टाका, असा एक कर्व, ठीक आहे. ते डिस्टन्स घेऊन मग काय करायचं, एक कर्व भेटलं ना, आणि ते आपल्याला दोन पॉईंट भेटले, एक आणि हे दोन, राईट. तर तो डिस्टन्स काय घ्यायचा, मग आणखी इथे लोखंडी टोक ठेवायचं, इथे एक आणि इथे एक, असं भेटला क्रॉस. आता काय करायचं, मग स्केल घ्यायची, स्केलच्या युजनी हा जो पॉईंट आहे इथून क्रॉस करून टाका. हा जो क्रॉस आहे ना त्याच्यामधून पॉईंट आणि हा वर्टेक्स आपण तिथून एक बायसेक्टर काढून घ्यायचा. आता तुम्ही जर समजा, आता हे समजा 80चा अँगल असेल, हा पूर्ण 80चा, तर हा 40 मध्ये डिवाईड झाला आहे, 40 डिग्री. तर याला म्हणतो आपण अँगल बायसेक्टर. आणखी एक पॉईंट आहे, आता तो बघू. आता आपला सेकंड पॉईंट काय आहे, टू कन्स्ट्रक्ट अन अँगल इक्वल मेजर टू गिवन अँगल युझिंग अ कंपास अँड रूलर. आता आपल्याला अँगल तर बनवायचं आहे, पण कसं, रूलर आणि कंपासच्या मदतीने. फॉर एक्झाम्पल, आता हा दिला आहे आपल्याला अँगल. फॉर एक्झाम्पल हा 50 डिग्रीचा अँगल असेल, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 50 डिग्रीचा अँगल घेतला. आता रूलर आणि कंपासच्या मदतीने कसं काढायचं, तर पहिले काय करायचं, स्केल घ्यायची, स्केलनी एक रे काढून घ्या, काढली. आता चॉप घ्या, कंपास घ्या, त्याच्यामध्ये एक डिस्टन्स घ्या, सेम तेच असा आर्क केला. तर ते सेम डिस्टन्स काय करायचं, या पॉईंटवर ठेवायचं, या लोखंडी याच्यावर पॉईंट ठेवायचं लोखंडी, आणि असा एक आर्क काढून घ्यायचा. आता माझा इकडं वाकडा गेला, कारण की मी हाताने करून राहिलो. तुम्ही कंपासनी, आपल्या प्रोट्रॅक्टरनी बरोबर, चॉपनी कंपासनी बरोबर केला. आता हा कर्व झाला. आता काय करायचं, लोखंडी टोक इथे घ्यायचं, या पॉईंटवर ठेवायचं खाली. फॉर एक्झाम्पल हा ABC आणि इथे एक D देऊन देतो पॉईंट. लोखंडी टोक काय करायचं, इथे ठेवायचं आणि या पॉईंटपर्यंतचा डिस्टन्स घ्यायचा. स्ट्रेच होते ना, हा तिथे काय करायचं, स्ट्रेच करून हा पॉईंटचा डिस्टन्स घेऊन घ्यायचा, याचा पॉईंट डिस्टन्स घेतला. तर काय करायचं, मग आता सेम तो पॉईंट इथे ठेवायचा आणि इथे क्रॉस करून घ्यायचं. आता कुठेतरी क्रॉस मिळणार, ठीक आहे. हा क्रॉस मिळाला. मग आता स्केल घ्यायची
हा जो क्रॉस मिळाला त्याच्या पॉईंटमधून काढून घ्यायचा. आता इथे थोडा मागे पुढे झाला माझा. ठीक आहे. आता हे काय झालं, मग आपल्याला अँगल मिळाला. जर आता तुम्ही प्रोट्रॅक्टरनी जर बघाल तर हे दोन्ही अँगल कसे निघणार, सेम निघणार 50 डिग्रीचे. ठीक आहे. इझी आहे बिलकुल. याच्यामध्ये थोडी लेंदी आहे, बायसेक्टर थोडा इझी होऊन जाते. काय केलं आपण, पहिले इथून एक कर्व काढला, सेम त्या डिस्टन्सने या पॉईंटवर ठेवलं, एक कर्व काढला. मग काय केलं, या पॉईंट टू या पॉईंटपर्यंत आपण डिस्टन्स कवर केलं, म्हणजे मोजलं. त्याच डिस्टन्सने आपण इथे एक क्रॉस मारला आणि ज्या क्रॉसचा जो पॉईंट मिळाला तिथून आपण एक रे काढली, तो आपल्याला अँगल मिळून गेला. तर आता आपण आपला प्रॅक्टिस सेट बघू. आता आपला प्रॅक्टिस सेट 3. त्यामध्ये क्वेश्चन काय आपल्याला, युझिंग द प्रॉपर जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग अँगल्स युझिंग द कंपास अँड द रुलर टू बायसेक्ट देम. तर आपल्याला काय म्हणते मेजरमेंट्स दिले आहे, त्याचा बायसेक्टर काढायचा. आता काय करायचं, मग पहिला 50 डिग्री. मग आता काय कराल, प्रोट्रॅक्टर घ्या. प्रोट्रॅक्टर घेतलं, पहिले एक रेष काढून घ्या. प्रोट्रॅक्टरचा जो बिलकुल मधातला जो पॉईंट आहे तो इथे ठेवा. बिलकुल असा टाईपचा येणार तो, कुठंतरी असं. प्रोट्रॅक्टरचा हा जो मधातला पॉईंट आहे तो इथे ठेवला. त्यामध्ये आता 50 कुठंतरी असेल इथे. हा इथे मधातला 50, इथे 50 कुठंतरी असेल, म्हणजे एवढ्या अँगलमध्ये कुठेतरी 50 असेल. ठीक आहे. आपण प्रोट्रॅक्टर ठेवला सेंटरमध्ये आणि 50चा अँगल काढला. ठीक आहे. आता याचं नाव देऊन द्या. मग एक्स वाय झेड नाव दिलं. आता बायसेक्टर कसं काढाल, एक नॉर्मल डिस्टन्स घ्या, लोखंडी टोक इथे ठेवा, एक इथे पूर्ण असं एक कर्व काढून घ्या. तो डिस्टन्स घ्यायचा, इथे ठेवायचं एका पॉईंटवर, एक इथे, दुसरं इथे. राईट. पॉईंटवरून घेतला, मग काय करायचं, त्या क्रॉसमधून काढून घ्या. हे काय झालं, मग आता अँगल बायसेक्टर. आता तुम्ही मेजर करा. आता हा ॲक्च्युअलमध्ये कितीचा आहे, 50चा आहे ना. मग आता हा जो अँगल राहणार इथे, आणखी इथे देऊन द्या पॉईंट एस. त्या अँगल एक्स वाय एस कितीचा राहणार, 25चा. 25च्या अर्धी किती राहणार आहे, 50च्या अर्धी किती आहे, 25 डिग्री. राईट. मिळालं 25चे, तुम्ही आणखी मेजर करू शकता. ठीक आहे. आता हा झाला फर्स्ट. आता सेकंड पाहू. सेकंड कितीचा आहे, 115. सेम टेस्ट प्रोसेस आहे, बाकी काही जास्ती आहे नाही. सेकंड 115 डिग्री. प्रोट्रॅक्टर घे, पहिले स्केलने एक रेष काढून घ्या, रे काढून घ्या. ठीक आहे. आता 150. आता प्रोट्रॅक्टर आपण असं ठेवलं फॉर एक्झाम्पल सेंटरमध्ये, हे त्याचं सेंटर. आता 90पेक्षा मोठा आहे, म्हणजे इकडे कुठेतरी येणार 115, इथे कुठेतरी. ठीक आहे. या टाईपचा अँगल येऊ शकते, 115 येऊ शकते, म्हणजे अशा टाईपचंच येणार. आता किती झालं, 115. नाव देऊन द्या ए बी सी. राईट. चॉप घ्या, कंपास घ्या, एका लोखंडी टोक घ्या, नॉर्मल डिस्टन्स घ्या, एक असा कर्व केला. ते डिस्टन्स मग आता एक पॉईंट इथे ठेवा, या बिलकुल याच्यावर पॉईंटवर, एक इथे सेम तो पॉईंट, मग असा कुठेतरी येईन पॉईंट. ठीक आहे. मग आता या क्रॉसमधून तो पॉईंट काढून घ्या. हे झालं आपलं अँगल बायसेक्टर. आता 115चे अर्धे किती होते ते तुम्ही काढा आणि मोजून घ्याल. ठीक आहे. तर तुम्हाला अँगल मिळून जाणार. आता आपला थर्ड क्वेश्चन घेऊ. थर्ड क्वेश्चन म्हणजे किती डिग्री आहे, 80 की 90 डिग्री आहे, 80 डिग्री. तेच स्केल घ्या, स्केलनी एक रे काढली, 80 डिग्री मोजा. आता हा आपला प्रोटेक्टर, हा 90 डिग्री, हा 80 डिग्री असेल, इथे कुठेतरी 80 डिग्री असा टाईपचा असेल. हे काय झालं 80 डिग्रीचा अँगल. मग नॉर्मल डिस्टन्स घ्या, एक असा कर्व, तोच डिस्टन्स मग इकडे आणि इथे. ठीक आहे. मग आता त्यातून लाईन काढून घ्या, बायसेक्ट करून घ्या.
तर अशी कुठेतरी लाईन मिळाली असेल. अँगलचं नाव PQRS पॉईंट देऊन देतो मी. ठीक आहे. हा झाला थर्ड क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन तुम्हाला होमवर्क, कारण की 90 डिग्रीचा आहे, इझीच आहे क्वेश्चन. ठीक आहे. तर मित्रांनो, हाव द प्रॅक्टिस सेट 3. होप तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन समजलं असेल आणि हा लेसन पण आपला इथेच संपतोय. आणि जर तुम्ही या आधीची जर प्रॅक्टिस सेट बघितलं नसेल तर नक्की बघा, कारण की तुम्हाला अँगल्स काय असतात, त्याचं मेजरमेंट्स काय असते, त्याचं नाव काय असते ते तुम्हाला माहीत होऊन जाणार. ओके. आपण इझिली एक्सप्लेन केला आहे आणि हा प्रॅक्टिस सेट पण इझीच होता. आपण कन्स्ट्रक्शन बघितलं आहे. ओके. तर मित्रांनो, हा प्रॅक्टिस सेट आपण इथेच संपवू. हा लेसन पण इथेच संपतोय. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, सांगा आपल्या व्हिडिओजबद्दल आणि चॅनलबद्दल, कारण की हा फ्री ऑफ कॉस्टच आहे, म्हणून त्यांचा पण प्रॉफिट होणार, तुमचा पण. आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक घेऊन. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, छान मार्क्स मिळवत राहा. तोपर्यंत बाय.